नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मोदी सरकारची वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी. देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हातभार लावला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं विधान. उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंना भाजपकडून एक्सचेंज ऑफर. आणि संविधान दिनानिमित्त गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडलं. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि या योजनेवर 6,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यावर त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. देशातील 1.8 कोटी विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि या योजनेत प्रमुख 30 आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश केला गेलाय. भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हातभार लावलाय, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलंय. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. 2019 प्रमाणेच आताही भाजप आणि शिवसेना यांच्यात तिढा निर्माण झालाय. 5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत, पण 132 जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास अजिबात तयार नाहीये. तसा मेसेज शिंदे यांना देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय अमित शहा जाहीर करतील. भाजपकडून शिंदेंना 2 पर्याय देण्यात आलेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या आणि तुमच्या जागी लेकाला राज्य सरकारमध्ये पाठवा, असे 2 प्रस्ताव भाजपकडून शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबद्दल शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पण त्यावर कोणताच निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आता याविषयी भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे विजयी उमेदवार संदीप क्षीरसागर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत. विजयी झाल्यानंतर आभार मानण्यासाठी संदीप क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला आल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शरद पवारांच्या गटाने केलाय. घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला, असंही शरद पवार गटाने म्हटले. याबाबतचे पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. विधानसभा निकालानंतर कुठे उत्साह तर कुठे नाराजीचं वातावरण आहे. अशातच भंडाऱ्याच्या लाखनी येथील एका नगरसेवकाने भाजपा जिल्हाध्यक्षांशी मोबाईलवर संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल शिवराळ भाषेचा प्रयोग केल्याने राजकीय वर्तुळात वातावरण तापलंय. काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष योगराज झलके यांनी याबाबत लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
एक राष्ट्रवादीचे स्वतःला स्वयंभू नेता जे समजतात आमचे राज आहे त्यांनी बाळगुडे साहेबांशी संवाद साधत असताना नानाभाऊच्या आईच्या नावाने एक शिवीगाळ दिली. एवढंच नाही तर काँग्रेसचे ज्या भावनाला आहत होईल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि त्याची ऑडिओ जे व्हायरल झालेली आहे त्याची रिपोर्ट देण्याकरता आम्ही या ठिकाणी आमचे अध्यक्ष करायचे व्यक्ती साहेब त्यांच्यासोबत या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जर भावना आमच्या दुखावलेल्या आहेत कारवाई झाली नाही तर योग्य आम्ही त्याच्या कारवाई करू त्यांच्या विरुद्ध जे काही करता येईल ते करेल. नाशिकच्या पंचवटीत लहान मुलांच्या भांडणांवरून झालेल्या वादात एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी तातडीने घटनेचा तपास करून संशयितांना ताब्यात घेतलंय. या खुनाच्या प्रकरणात 2 महिलांचा देखील समावेश असल्याचं उघड झालं असून या घटनेमुळे बीडी कामगार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य बडगुजर या 1.5 वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात चिमुकला जागीच ठार झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहन चालकाला ताब्यात घेतलंय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटना कृती समितीतर्फे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. रोजगार आणि नोकरीच्या सुरक्षेची हमी द्या. मनरेगा मध्ये 200 दिवस काम आणि 600 रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी. प्रलंबित मजुरीचे पैसे द्यावे अशा मागण्या घेऊन अनेक शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते निदर्शनात सामील झालेले पाहायला मिळालेत. आंदोलन सुरू झाले होते. तब्बल 386 दिवस आंदोलन चालले आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी त्याच्यामधल्या कोणत्याही मागण्या अद्याप सुटल्या नाही. या उलट आंदोलनाला स्थगिती देताना जे ठरलं होतं त्या सगळं गोष्टीशी या सरकारने बेईमानी केलेली आहे. अद्याप किमान आधारभावाचा कायदा आणलेला नाही. शेतकरी पेन्शनचा कायदा आणलेला नाही. पीक विमा क्षेत्रामध्ये त्यांनी सरकारी कंपनी आणलेली नाही. समसंहिता कामगारांच्या विरोधी असलेल्या त्या मागे घेतल्या नाहीत. प्रश्न अद्याप कायम आहे आणि म्हणून देश पातळीवर संयुक्त किसान मोर्चा यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटना जसं महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा मंच या ठिकाणी आयटक आणि सुटूच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यासोबतच स्वतंत्रपणे आपलं आंदोलन करणाऱ्या
नवजागरण काय मागणी आहे तुमची आता? मनीषी ही सुद्धा संघटना आहेत. आमची मागणी MSPचा कायदा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, असंघटित कामगारांना 26,000 रुपये दरमहा किमान वेतन दिलं गेलं पाहिजे. शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांकरता पेन्शनचा कायदा आला पाहिजे आणि पीक विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक कंपनी सुरू केली पाहिजे. प्रामुख्याने या प्रश्नाकरता आत्ता निवेदन आहे, ते निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत. अमरावतीच्या जलसंपदा विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आलाय. मुख्य अभियंत्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संविधान अभ्यासक डॉक्टर सुभाष गवई यांचं व्याख्यान झालंय. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती करण्यात आली, तसेच संविधानाचे महत्त्वही सांगण्यात आलंय. काय नेमकी रूपरेषा होती, काय सांगा? बघा, असं होतं की भारतीय संविधानाचं हे 75वं वर्ष आहे. त्यालाच आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो, जे आता सध्या सुरू आहे. आणि आजचा हा 76वा संविधान दिन होता. तर हे वर्ष थोडंसं आनंदाने आणि उत्साह साजरा व्हावा आणि त्या माध्यमातून एक वैचारिक मंथन व्हावं म्हणून अमरावती पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आणि अशा प्रकारे आपल्या सर्व लोकांच्या समक्ष हा कार्यक्रम पार पडत आहे. बहुतांशी 100% यशस्वी झाला असं म्हणता येईल. संविधानाची जी उद्देशिका होती, नुसतं आता उद्देशिका वाचन होण्याऐवजी त्या उद्देशिकेचा अर्थही कळला पाहिजे आणि ते ज्या उद्देशिकेत जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे उद्देशिका हा संविधानाचा आत्मा म्हणतात किंवा ते संविधानाचं प्रतिबिंब हे शॉर्टकटमध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर उद्देशिकेच्या माध्यमातून मांडलं जाते. तर ती उद्देशिका जे वक्ते होते आपल्या इथे डॉक्टर सुभाष गवई साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर मांडलं. आज संविधान दिन आणि मुंबईत आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गोंदिया पोलीस वाहतूक शाखा, देवरी, आमगाव, सालेकसा, अर्जुनी, मोरगाव, डुगीपार आणि तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मोलाची कामगिरी बजावली आहे. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.